हॅलो फ्रेंड्स, संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी टोमॅटो केचप। चला तर आपण याची सोपीशी रेसिपी पाहूया। त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे ते म्हणजे टोमॅटो। मी अर्धा किलो टोमॅटो घेतले आहे, तुम्ही 1 किलो देखील घेऊ शकता। टोमॅटो छान वॉश करून चिरून घ्यायचे आहेत। एक कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। आपण चिरलेले टोमॅटो टाकायचे आहे। त्याच्यामध्ये सुकी मिरची घालायची आहे, 2-3 मिरच्या घातलेल्या आहे। लसूण घातला आहे सोललेला 2-3 पाकळ्या आणि थोडा कांदा घातलेला आहे। कांदा देखील आपण चिरूनच घातलेला आहे। छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलात, जोपर्यंत ते स्मूथ तयार होत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। त्यातच आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपलं छान परतून झालेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता किती छान परतून झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरला घालून बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरला छान बारीक पेस्ट केलेली आहे। आता एका गाळणीमध्ये टाकून गाळून घ्यायचं आहे। गाळल्यानंतर टोमॅटोचे बिया वगैरे, मिरचीच्या बिया वगैरे सगळं बाजूला होतं आणि जी आपल्याला टोमॅटो केचप पाहिजे ते रेडी भेटतं। तुम्ही पाहू शकता मी सर्व कसं छानपैकी गाळून घेतलेलं आहे। एकदम स्मूथ पेस्ट तयार झाली आहे। त्याच कढईमध्ये आपण ही पेस्ट टाकायची आहे। त्याच्यात आपण साखर घालायची आहे 2 चमचे। एक कपडा घेतला आहे, त्याच्यामध्ये मी मोठी विलायची, दालचिनी आणि 2-3 लवंगा, 1-2 मिऱ्या घेतल्या आहे। हा कपडा छान पॅक बांधून याच्यामध्ये टाकायचा आहे, जे आपण केचप बनवतो त्याच्यामध्ये। व्हिनेगर देखील घातले आहे मी चमचाभर। छान 2-3 मिनटं शिजवून द्यायचं आहे। छान शिजवल्यानंतर मस्त आपलं केचप तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ आणि छान दिसायला देखील कलर त्याचा सुंदर दिसतो आहे। बाजारातून विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी छानसं केचप बनवू शकतो आणि हेल्दी देखील आणि टेस्टी देखील बनतं। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।